मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मंदिरात जातो, मूर्तीला हार घालतो, नैवेद्य दाखवतो आणि आपली गऱ्हाणी मांडतो. पण कल्पना करा, महाराष्ट्राच्या मातीत एक असा माणूस होऊन गेला ज्यानं सांगितलं की अरे बाबांनो, देव त्या दगडात नाही तर तुमच्या बाजूला बसलेल्या भुकेल्या माणसात आहे. ज्या हातांनी माळ जपली पाहिजे होती त्या हातांनी ज्यानं आयुष्यभर हातात झाडू धरला, ज्याला जगाने संत हे पद दिलं, पण तो स्वतःला आयुष्यभर लोकांचा झाडूवाला म्हणत राहिला. हो, आज आपण बोलतोय महाराष्ट्राच्या मातीतील एका धगधगत्या विचाराबद्दल, लोकोत्तर संत गाडगेबाबा. नमस्कार. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. का माहीत आहे का? कारण आज आपण फक्त एका व्यक्तीचा इतिहास नाही तर एका महान विचारांचा प्रवास पाहणार आहोत. प्रसिद्ध लेखक D.T. भोसले साहेबांनी लोकोत्तर संत गाडगेबाबा जीवन आणि कार्य या पुस्तकात बाबांच्या आयुष्यातले जे पदर उलगडले आहेत ते वाचताना अंगावर शहारे येतील. हे पुस्तक आपल्याला सांगतं की एक डेबूजी नावाचा अशिक्षित मुलगा, ज्याला जगाने वेडं ठरवलं होतं, तो मुलगा पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाचा आदर्श कसा बनला. कोणतंही विद्यापीठ न पाहता जगाला स्वच्छतेचं आणि मॅनेजमेंटचं पहिलं लेसन देणारा हा फकीर नक्की होता तरी कोण? मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला खूप मोठा वाटेल, पण विश्वास ठेवा, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. आपण रील्स आणि शॉर्ट्सवर तासनतास घालवतो, पण आजची ही वेळ आपल्या मातीतील खऱ्या नायकाला समजून घेण्यासाठी देऊया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी पण महत्त्वाची विनंती. जर तुम्हाला गाडगेबाबांचे विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे असतील तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशा महान कथा जगासमोर आणायला बळ देतं. चला तर मग आपण जाऊया 18व्या शतकाच्या शेवटी, जिथे अंधश्रद्धेला काळोख होता आणि त्या काळोखात एक माणूस गोपाला गोपाला म्हणत हातात झाडू धरून क्रांती करायला निघाला होता. तो प्रवास म्हणजे डेबूजी ते गाडगेबाबा. मित्र आणि मैत्रिणींनो, गाडगेबाबांचा हा प्रवास सुरू होतो 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव नावाच्या एका इवल्याशा खेड्यात. झिंगराजी आणि सखूबाई या दाम्पत्याच्या पोटी एक बाळ जन्माला आलं. नाव ठेवलं डेबूजी. कुणाला काय ठाऊक की हाच डेबूजी पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचे धडे देईल. पुस्तकात भोसले साहेबांनी डेबूजींच्या बालपणाचं जे वर्णन केले ते काळजाला घरे पाडणार आहे. डेबूजी जेमतेम 8-9 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांना दारूचं व्यसन होतं, त्यामुळे घरची सगळी शेती वाडी सावकाराच्या घशात गेली होती. आई सखूबाई पदराखाली डेबूजींना घेऊन आपल्या भावाकडे म्हणजेच दापुरे गावी आली. तिथून सुरू झाला डेबूजींच्या कष्टाचा प्रवास. मामाच्या घरी राहून डेबूजींनी दिवस रात्र शेतात घाम गाळला. ते इतके कष्टाळू होते की लोक म्हणायचे, हा पोरगा नाही, हे तर रक्ताचं पाणी करणारं मशीन आहे. पुस्तकात एक उल्लेख आहे, डेबूजी जेव्हा कामाला लागायचे तेव्हा त्यांना तहान भूक काहीच आठवायची नाही. पण याच काळात त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे अज्ञान. लोक कष्ट करायचे, पण कष्टाचा पैसा जत्रेत, देवाच्या नावावर बळी देण्यात आणि दारूवर उडवायचे. हे पाहून डेबूजींच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. मित्र आणि मैत्रिणींनो, डेबूजींच्या आयुष्यात कलाटणी देणारा एक मोठा प्रसंग पुस्तकात दिला आहे. त्यांच्या मामाची जमीन एका सावकाराने लबाडीने हडपली होती. डेबूजींनी ती जमीन सोडवण्यासाठी कोर्ट कचेऱ्या केल्या, प्रयत्न केले, पण कायद्याच्या कचाट्यात गरीब माणूस कसा भरडला जातो हे त्यांनी जवळून पाहिलं. याच काळात त्यांच्या कुटुंबात अनेक मृत्यू झाले. गरिबीने वेळका घातला. डेबूजींना कळालं की जर या समाजाला सुधारायचं असेल तर नुसते कष्ट करून चालणार नाही, तर या लोकांच्या डोक्यातली घाण साफ करावी लागेल. डेबूजींचं लग्न झालं, त्यांना मुलं पण झाली, पण त्यांचं मन आता घरात रमेना. 1 फेब्रुवारी 1905ची ती रात्र होती. घरामध्ये सगळे शांत झोपले होते. 30 वर्षाचा हा तरुण अचानक उठला. कशासाठी? तर जगाचं दुःख दूर करण्यासाठी. कुणालाही काहीही न सांगता डेबूजी घराबाहेर पडले. त्यांनी स्वतःचा संसार सोडला,
जेणेकरून ते हजारो गरिबांचा संसार वाचवू शकतील. घराबाहेर पडल्यावर त्यांनी स्वतःचं रूप कसं केलं? अंगावर एक फाटकी गोधडी घेतली, हातात एक झाडू धरला आणि पाणी पिण्यासाठी एक मातीचं फुटलेलं गाडगं घेतलं. बाबा कोणत्याही गावात गेले की कुणाकडे काही मागायचे नाहीत. ते पहिले तिथली घाण साफ करायला सुरुवात करायचे. लोक म्हणायचे, कोण हा वेडा? लोक त्यांना दगड मारायचे, हसायचे. पण बाबा म्हणायचे, हसा बाबांनो, पण तुमचं गाव तर साफ झालं. त्यांच्या डोक्यावरच्या त्या गाडग्यामुळे लोक त्यांना प्रेमाने गाडगे बाबा म्हणू लागले. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या हाताने एकेकाळी शेतात नांगर धरला होता, त्याच हातांनी आता समाजातील जातीपातीचा आणि अंधश्रद्धेचा कचरा साफ करण्यासाठी झाडू उचलला होता. हा डेबूजींचा प्रवास म्हणजे एका सामान्य माणसाचा लोकोत्तर होण्यापर्यंतचा प्रवास आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, आता कल्पना करा, एका गावाच्या वेशीवर हजारो लोकांची गर्दी जमली आहे. रात्रीची वेळ आहे, कंदील पेटलेला आहे. एक माणूस फाटकी गोधडी नेसून उभा आहे आणि त्याच्या हातात टाळ आहे. हे कीर्तन कसं होतं माहिती आहे का? हे साध्या संतासारखं कीर्तन नव्हतं, तर ते विचारांची क्रांती होती. डी.टी. भोसले साहेबांनी पुस्तकात बाबांच्या कीर्तनाचं खूप भारी वर्णन केले. बाबा कीर्तनात कधीच पोथी पुराण वाचत नसत. ते सरळ समोरच्या माणसाला उभा करायचे आणि त्याला प्रश्न विचारायचे. बाबा विचारायचे, बाबा तू देवाला मानतो का? माणूस म्हणायचा, हो बाबा मानतो की. बाबा विचारायचे, मग देवाला नवस कशासाठी करतो? कोंबडं बकरं का कापतो? तुझा देव इतका निर्दयी आहे का की त्याला रक्ताचा नैवेद्य लागतो? विचार करा मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या काळात धर्माच्या नावावर प्राण्याची हत्या करणं ही परंपरा होती, त्या काळात गाडगे बाबांनी लोकांच्या डोळ्यात अंजन घातलं. बाबा कीर्तनातून एकच गोष्ट सांगायचे, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. म्हणजे काशीला जाऊन किंवा दगडी मूर्तीला दूध अभिषेक घालून काही होणार नाही. जो माणूस तुमच्या शेजारी उपाशी मरतोय, जो रंजला गांजला आहे, त्याची सेवा करा. तिथेच तुम्हाला देव सापडेल. बाबांची ही मांडणी इतकी साधी आणि सोपी असायची की अशिक्षित माणसालाही ती पटायची. पुस्तकात उल्लेख आहे की बाबा कीर्तनात अंधश्रद्धेची अक्षरशः धुलाई करायचे. मंत्र, तंत्र, जडीबुटी किंवा बाबाबुवांच्या मागे धावणाऱ्या लोकांना ते म्हणायचे, अरे पोरांना शाळेत घाला, दवाखान्यात न्या, कशाला नवस सायास करता? बाबांनी लोकांच्या मनातून भीती काढून टाकली आणि त्यांना विज्ञानाकडे वळवलं. मित्र आणि मैत्रिणींनो, आता आपण एका अशा विषयावर वळतोय जो गाडगे बाबांच्या जीवनाचा गाभा आहे, दशसूत्री. भोसले साहेबांनी पुस्तकात या 10 सूत्रांचं खूप सविस्तर विवेचन केले. ही 10 सूत्र म्हणजे आजच्या पिढीसाठी मॅनेजमेंट लेसन आहेत. चोरी करू नका, कष्टाचं खा. कर्ज काढू नका, चादर पाहून पाय पसरा. व्यसन सोडा, दारू घर उद्ध्वस्त करते. पशुहत्या बंद करा, भूतदया पाळा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण. बाबा म्हणायचे, ताट विका पण पोरांना शाळेत धाडा, कारण शिक्षणाशिवाय तुमची गरिबी संपणार नाही. बाबांनी सांगितलं की भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, अनाथ मुलांना आधार द्या. त्यांनी ही फक्त वचन दिली नाहीत, तर स्वतःच्या आयुष्यात ती उतरवली. विचार करा, एखादा माणूस इतका निस्वार्थी कसा असू शकतो की लोकांना मदत करताना स्वतःच्या हाताला फोड आले तरी त्याला फरक पडत नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, गाडगे बाबांचं कीर्तन म्हणजे समाजाचं मन शुद्ध करण्याचा झाडू होता. त्यांनी लोकांच्या डोक्यातली अज्ञानाची जळमट साफ केली. मित्र आणि मैत्रिणींनो, जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे फक्त बोलतात आणि दुसरे जे करून दाखवतात. गाडगे बाबा हे दुसऱ्या प्रकारातले होते. डी.टी. भोसले साहेबांनी पुस्तकात बाबांच्या कार्याला क्रांती का म्हटले हे आता तुम्हाला कळेल. आज आपण स्वच्छ भारत मोहिमेबद्दल बोलतो, पण गाडगे बाबांनी हे काम 100 वर्षापूर्वीच सुरू केलं होतं. बाबा कोणत्याही गावात गेले की कुणाच्या घरी जेवायला न जाता पहिले हातात झाडू घ्यायचे. पुस्तकात एक सुंदर वर्णन आहे. बाबा गाव स्वच्छ करायला लागले की लोक लाजेपोटी स्वतःहून झाडू घ्यायचे. बाबा म्हणायचे, अरे तुमचं गाव तुम्हीच साफ नाही ठेवलं तर देव तुमच्यावर प्रसन्न कसा होईल? त्यांनी स्वच्छतेला विज्ञानाशी जोडलं. त्यांनी सांगितलं की घाण म्हणजे आजार आणि आजार म्हणजे गरिबी.
मित्र आणि मैत्रिणींनो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण बाबांनी आयुष्यभर लोकांकडून भिक्षा मागितली, पण ती स्वतःसाठी नाही. त्यांनी लोकांकडून मिळालेल्या पैशातून काय उभं केलं? धर्मशाळा. पंढरपूर, नाशिक, आळंदी, देहू, जिथे जिथे गरिबांना राहायला जागा नव्हती तिथे बाबांनी टोलेजंग धर्मशाळा बांधल्या. अनाथालये आणि शाळा. आई वडील नसलेल्या मुलांसाठी त्यांनी मायेची सावली निर्माण केली. रुग्णालये, आजारी लोकांसाठी मोफत उपचार मिळतील अशी सोय केली. भोसले साहेब लिहितात की बाबांनी स्वतःसाठी एक झोपडीही बांधली नाही, पण समाजासाठी मात्र आलिशान इमारती उभ्या केल्या. बाबांसाठी दुःखी आणि पीडित लोक हेच खरे देव होते. एकदा पंढरपूरला कॉलराची साथ आली होती. लोक मरत होते, पण कुणीही त्यांच्याजवळ जायला तयार नव्हतं. अशा वेळी गाडगे बाबा स्वतः त्या रुग्णांची सेवा करत होते, त्यांची घाण साफ करत होते. भोसले साहेबांनी हा प्रसंग पुस्तकात इतका हृदयस्पर्शी मांडला आहे की वाचताना डोळ्यात पाणी येतं. बाबा दाखवून द्यायचे की मूर्तीची पूजा करण्यापेक्षा माणसाचे डोळे पुसणं ही खरी भक्ती आहे. या भागात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे बाबांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी असलेले संबंध. बाबासाहेबांनी जेव्हा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तेव्हा गाडगे बाबांनी त्यांना मोठी आर्थिक मदत केली होती. बाबा म्हणायचे, मी शिकलो नाही, पण माझ्या समाजाला शिकवणारा हा माणूस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरा विद्वान आहे. दोन महापुरुषांनी एकत्र येऊन समाजाच्या उद्धारासाठी कसं काम केलं याचं उत्तम उदाहरण म्हणजे गाडगे बाबांचं कार्य. बाबांकडे हिशोब खूप चोख असायचा. लोकांचा एक एक पैसा कुठे खर्च होते याचे रेकॉर्ड ते ठेवायचे. आजच्या काळातल्या संस्था चालवण्यासाठी बाबा हे मॅनेजमेंट गुरु आहेत. स्वतः फाटके कपडे घालायचे, पण गोरगरिबांच्या जीवनात प्रकाशाची दिवाळी साजरा करायचे. मित्र आणि मैत्रिणींनो, सूर्याच्या मावळतीचा काळ जवळ आला होता. 20 डिसेंबर 1956 वलगावच्या पेडी नदीच्या काठी या महापुरुषांनी शेवटचा श्वास घेतला. पण गाडगे बाबा गेले असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण विचार कधीच मरत नसतात. डी.टी. भोसले साहेबांनी पुस्तकाचा शेवट करताना बाबांच्या कार्याचं जे सार मांडले ते आजच्या आपल्या पिढीसाठी वेकअप कॉल आहे. आज आपण 21व्या शतकात आहोत. आपण चंद्रावर गेलो, पण आपल्या समाजातल्या अंधश्रद्धा संपल्या का? आजही लोक हुंड्यासाठी मुलींना जाळतात. आजही लोक जातीपातीवरून भांडतात. भोसले साहेब लिहितात की जोपर्यंत जगात गरिबी आणि अज्ञान आहे तोपर्यंत गाडगे बाबांचा झाडू आपल्याला हवाच आहे. आजचं स्वच्छ भारत अभियान हे दुसरं तिसरं काही नसून गाडगे बाबांच्या विचारांचीच एक पाऊलखुण आहे. पुस्तकात एक खूप महत्त्वाचा संदेश आहे. बाबा शेवटपर्यंत ओरडून सांगायचे, बाबांनो, माझे फोटो लावू नका, माझ्या नावाने मंदिरं बांधू नका, मला हार घालू नका. जर तुम्हाला माझं काही करायचंच असेल तर भुकेल्याला भाकर द्या आणि गरिबांच्या पोरांना शाळेत घाला. दुर्दैवानं आपण काय करतो? आपण माणसाला देव करतो आणि त्याच्या विचारांना कपाटात बंद करतो. बाबांना देव्हाऱ्यात बसवणं म्हणजे त्यांच्या विचारांचा खून करण्यासारखं आहे. लेखक म्हणतात की गाडगे बाबा हे लोकोत्तर यासाठी होते कारण त्यांच्याकडे सत्तेचा मोह नव्हता. त्यांच्या पायाशी करोडो रुपये होते, पण ते शेवटपर्यंत फाटकी गोधडीच नेसले. त्यांनी आपल्याला शिकवलं की संपत्ती ही स्वतःसाठी नाही तर समाजाच्या कल्याणासाठी असते. सर्वे भवन्तु सुखिनः हे तत्वज्ञान त्यांनी प्रत्यक्षात जगून दाखवलं. मित्र आणि मैत्रिणींनो, हा प्रवास इथे संपतोय, पण गाडगे बाबांचे विचार आपल्या मनात आजपासून सुरू व्हायला हवेत. गाडगे बाबा होणं कोणालाही शक्य नाही, पण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, एक गरीब मुलाच्या शिक्षणाला मदत करणं किंवा व्यसनापासून दूर राहणं हे तर आपल्याला शक्य आहे ना. बाबा म्हणायचे, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. हा त्यांचा मंत्र फक्त देवासाठी नव्हता, तर तो माणसाला साथ घालणारा आवाज होता. मित्र आणि मैत्रिणींनो, डी.टी. भोसले यांच्या या पुस्तकातून आपल्याला जे गाडगे बाबा कळाले ते खरोखरच महान आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? बाबांचा कोणता विचार तुमच्या काळजाला स्पर्श करून गेला? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ पाहून एका जरी व्यक्तीचं मन बदललं तरी माझं हे काम यशस्वी झालं असं मी समजेन, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
जेणेकरून आपल्या मातेतील या लोकोत्तर नायकाचा विचार घराघरात पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या पुस्तकासह, एका नव्या विचारासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वच्छ राहा आणि माणुसकी जपा.